विक्रोळी पुलावर भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने। दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश। मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा, फडणवीसांचं काल ट्विट। गोवंडीच्या शिवाजीनगर भागामध्ये डंपरनं चिरडून तिघांचा मृत्यू, चालक ताब्यात। अपघातानंतर परिसरातील जमावाचा महामार्गावर ठिय्या। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडच्या दिशेनं मोठी वाहतूक कोंडी। जळगाव जामोदचे आमदार संजय कुटेंचं घर जाळण्याचा युवकाचा प्रयत्न। अतिवृष्टीमुळे नुकसानीचा मोबदला न मिळाल्याचा राग। शेतकरी विशाल मिरुड पोलिसांच्या ताब्यात। 7 दिवसांनंतर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित। मंत्री उदय सामंत यांनी भेट देत आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे। मागण्या मान्य झाल्या नाही तर 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा बच्चू कडूंचा इशारा। अजितदादांच्या पुण्यातील कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांचा राडा। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ। अजित पवारांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न। टोकाची भूमिका घेऊन मार्ग निघत नाही, टप्प्याटप्प्यानं सर्व करणार। प्रहार कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अजित पवार यांचं आश्वासन। शनी शिंगणापूर देवस्थानकडून 167 कर्मचाऱ्यांची कपात। यामध्ये 114 एका धर्माच्या कर्मचाऱ्यांचा समावेश। अनियमितता आणि शिस्तभंगामुळे कारवाई। हिंदुत्ववादी संघटनांनी या कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। क्रेनच्या सहाय्यानं अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला। घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह आढळले। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेमधील मृतदेह डीएनए चाचणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात द्यायला सुरुवात। मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यानं नातेवाईकांकडून संताप व्यक्त। 30 सेकंदात अपघात कसा झाला हा जगाला पडलेला प्रश्न। शत्रू राष्ट्राकडून सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? संजय राऊतांकडून संशय व्यक्त। एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या कारणांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन। भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार। मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सची मोठी कारवाई। जॉईंट ऑपरेशनमध्ये 5 जिल्ह्यांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त। कर्जमाफीसाठी 15 दिवसात समिती नेमणार। समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीबाबत निर्णय। शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, उदय सामंत यांच्याकडून बच्चू कडू आणि आंदोलकांना आवाहन। पुण्यात प्रहारच्या आंदोलकांनंतर पोलिसांची मीडियावर अरेरावी। पोलीस कर्मचारी कॅमेरामनवरच धावून गेले तर पोलिसांच्या मगरुरीचा निषेध। पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा।